कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने श्रीमती कमल दवंडे मॅडम उच्च श्रेणी मुख्याध्यापिका यांचा आज सेवा निवृत्ती समारोप आणि कृतज्ञता सोहळा कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पतसंस्थेच्या वतीने आज या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे। मॅडम कास्ट्राईब शिक्षक संघटनेमध्ये मॅडमने अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी केलेलं आहे। महिला शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पतसंस्थेमध्ये सभासद वाढवून त्यांनी पतसंस्थेला जी आज स्वरूप आलेलं आहे, जे यश मिळालेलं आहे पतसंस्था चालवण्यासाठी, त्यासाठी सुद्धा मॅडमने खूप असं सहकार्य केलं आहे। याबद्दल एक कृतज्ञतेची भावना म्हणून कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा शाखा परभणीच्या वतीने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने त्यांचा आज या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे। तर काय सांगाल, शिक्षकांचा आदर्श घेऊनच एक पिढी घडत आहे। शिक्षकांबद्दल काय करणार, आपण सुद्धा मॅडम सुद्धा आणि आज मान्यवरांना देखील शिक्षकांचं फार मोठा मोलाचं योगदान आहे। काय सांगाल आजच्या दिवसात, काय या निमित्ताने काय सांगाल? आज कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने जो हा सन्मान करण्यात आलेला आहे, त्याचे कारण असं आहे की या महिलांनी किंवा दवंडे मॅडम यांनी खेड्यापाड्यावर जाऊन अनेक मुलींना दत्तक घेऊन अनेक मुलींना चांगल्या पद्धतीचं शिक्षण दिलं। चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेण्यासाठी त्या अनेक मुलींना त्यांनी सहकार्य केलं। याबद्दल बहुजनांच्या मुलांना शिकवणं आणि बहुजनांच्या मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं हे आपलं बहुजन शिक्षकांचं काम आहे। आज मी या ठिकाणी आज फार कमी दिवसामध्ये या संचालक मंडळाच्या कार्यकाळामध्ये ही पतसंस्था मोठ्या यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचलेली आहे। त्याचं कारण असेल की परभणी जिल्ह्यातील तमाम शिक्षकांनी या पतसंस्थेचं कर्मचाऱ्यांनी आणि शिक्षकांनी सभासद स्वीकारलं, स्वतःच्या ठेवी जमा केल्या, स्वतःचा दरमहाची आरडी जमा केली आणि ज्या शिक्षकांना आर्थिक अडचणी त्यांना सहकार्य करण्यासाठी या पतसंस्थेतून पत पुरवले जाते। ती एकमेव पतसंस्था परभणी जिल्ह्यामध्ये अशी आहे की ती स्वतःच्या स्वबळावर आहे। आज या पतसंस्थेचे 1000 सभासद झालेले आहेत। ही पतसंस्था निश्चितपणानं अडी अडचणी असणाऱ्या शिक्षकांच्या पाठीशी, ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक फीसाठी काही अडचण असेल त्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहील असं मी सगळ्यांना आवाहन करतो। या ठिकाणी एवढंच नमूद करतो की सर्व शिक्षकांनी या पतसंस्थेचं सभासद स्वीकारावं आणि या पतसंस्थेला सहकार्य करावं ही विनंती करतो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये सर्वसामान्य माणसांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी शासनाने जे काही प्रयत्न केले त्याचा एक महत्वाचा भाग म्हणजे खरं तर जिल्हा परिषद शाळा वाडी तांड्यावर वस्तीवर छोट्या छोट्या लोकांपर्यंत आहेत। जे लोक शिकूच शकत नाहीत अशा सगळ्यांसाठी ती व्यवस्था केलेली आहे आणि त्या व्यवस्थेचा एक मुख्याध्यापक रिटायर होतो ही अतिशय आनंदाची बाब यासाठी आहे की अलीकडच्या काळात कामाची एवढी गुंतागुंत वाढलेली असताना दवंडे मॅडमनी प्राथमिक शिक्षकापासून मुख्याध्यापक पदापर्यंत सगळी पदं अतिशय पद्धतशीरपणे सांभाळली। सुदैवाने मी त्यांचा शिक्षणाधिकारी राहिलेलो आहे। या जिल्ह्यामध्ये जवळपास 8 ते 10 वर्ष मला त्याची पाहता आले, त्यामुळे त्यांचं काम अत्यंत सुंदर होतं आणि येणाऱ्या काळात त्यांनी चांगल्या पद्धतीचं आरोग्य जगावं अशी माझ्या वैयक्तिक कुटुंबाच्या वतीने त्यांना शुभेच्छा। आणि शिक्षण हे आपल्याकडे सगळ्यांसाठी महत्वाचा विषय असल्यामुळे सगळ्यांनी शिक्षणाबद्दल आणि शिक्षकांबद्दलचा एक सन्मान समाजात वाढवण्याची गरज आहे असं मला वाटतं। आजच्या समारंभामुळे शिक्षकाने केलेल्या कामातल्या सगळ्या गोष्टीची एक कृतार्थता म्हणून हा कार्यक्रम संयोजकांनी घेतला। कास्ट्राईब संघटनेनं आणि मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय पतसंस्थेनं या दोन्ही संस्थांचं मनापासून अभिनंदन। सर, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्ही कोण्याही पेशात जा, ज्या पेशात जायचंय त्याला सगळ्यांना शिक्षण घ्यावं लागतं, हा मूळ पेशा आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात अत्यंत सृजनशील, हुशार आणि प्रज्ञाशील शिक्षकांची देशाला प्रचंड गरज आहे। ज्या दिवशी आपल्या देशात सर्वाधिक लोक, सर्वोत्तम लोक जेव्हा शिक्षणाकडे सर्वाधिक संख्येने ओढ घेतील त्या दिवशी आपल्या शिक्षणाचा दर्जा 100% सुधारलेला असेल। कास्ट्राईब शिक्षक संघटना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पतसंस्था यांच्या वतीने जो हा कार्यक्रम केलेला आहे, मला कुठलीही कल्पना न देता हा कार्यक्रम केलेला आहे आणि मी फार स्वतःला भाग्यवान समजते आहे की हा माझा कार्यक्रमाचा आयोजन कास्ट्राईब शिक्षक संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पतसंस्थे ह्या सर्वांसाठी खूप काळजी घेऊन हा कार्यक्रम केलेला आहे। आणि विशेष सांगायचं म्हणजे माझा 34 वर्षाचा जो कालावधी आहे तो अतिशय खूप छान आणि चांगल्या उत्तम प्रकारे गेलेला आहे आणि मी स्वतःला शिक्षिका म्हणून रिटायर होत आहे, खूप भाग्यवान समजते आहे।
की माझ्या हातातले चांगल्या पिढ्या घडत गेलेल्या आहेत आणि मी खूप संघर्षामधून पुढे शिकत आलेली आहे आणि मला जेवढं विद्यार्थ्यांना देता येईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ती जे 34 वर्षाचा कार्यकाल आहे कुठेही म्हणजे गालबोट न लागता यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि विद्यार्थ्यांना आपण घडवलं एक शिक्षिका म्हणून काय विद्यार्थ्यांना या निमित्ताने आपण मॅसेज द्या, आपल्या वतीने काय सांगाल विद्यार्थ्यांना, अशा विद्यार्थ्यांना काय मॅसेज द्यावे? जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थी आहेत त्यांनी संस्थेकडे न वळता जिल्हा परिषदेचे जे शिक्षक आहेत ते क्वालिफाईड शिक्षक असतात आणि प्रायव्हेटचे जे शिक्षक असतात ते अनप्रायव्हेट असतात, अनक्वालिफाईड असतात ते. तर माझ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांनाही अशी विनंती आहे की जिल्हा परिषद शाळेकडे पाहण्याचा त्यांचा जो हेतू आहे तो बदलावा आणि जे इंग्लिश मिडियमला विद्यार्थ्यांना टाकण्याचं जे विद्यार्थ्यांमध्ये पालकांमध्ये जे खूळ भरलेलं आहे ते कुठेतरी कमी करायला पाहिजे. आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मराठी मीडियमच्या शाळा अत्यंत आवश्यक आहे, कारण त्यांची परिस्थिती त्यांना फीस भरून टाकण्यासारखी नसते आणि जिल्हा परिषदेची शाळा आपलं सरकार हे सगळं त्यांना देत असतं आणि त्या कारणास्तव जिल्हा परिषद शाळांना वाचल्या पाहिजेत, टिकल्या पाहिजेत अशी माझी मनोमन इच्छा आहे. आणि यासाठी पालकांचंही सहकार्य शाळेला लाभलं पाहिजे एवढीच माझी विद्यार्थ्यांना आणि पालकांना विनंती आहे.